मुंबईतील कुर्ल्यात भरधाव बेस्ट बस थेट सोसायटीत शिरली। अपघातात 7 जणांचा मृत्यू तर 42 जण जखमी झाल्याची माहिती। आमदार मंगेश कुडाळकर आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी जखमी रुग्णांची आणि त्यांच्या नातेवाईकांची घेतली भेट। रुग्णांवर तातडीने उपचार सुरू। बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात भाजपचं राज्यभरात आंदोलन। अनेक हिंदू संघटनाही आंदोलनात उतरणार। विरोधी पक्षनेतेपदासाठी महाविकास आघाडीची मातोश्रीवर बैठक। भास्कर जाधवांचं नाव पुढे आल्यानं भाजपकडून टाळाटाळ होत असल्याची ही चर्चा। गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत आज मार्कडवाडीत सभा घेणार तर नाना पटोलेही आजच मार्कडवाडीत जाणार। पवारांच्या दौऱ्यानंतर वातावरण तापलं। राहुल गांधी सुद्धा भेट देण्याची शक्यता। दिल्लीत महाविकास आघाडीचे पराभूत उमेदवार शरद पवार आणि अभिषेक मनु सिंघवी यांची भेट घेणार। ईव्हीएम विरोधात सुप्रीम कोर्टात जाण्याच्या तयारी। भेटीनंतर पुढची भूमिका ठरणार। वारकरी संप्रदाय सुद्धा आता ईव्हीएम बाबत आपली भूमिका स्पष्ट करणार। आज नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेणार। ईव्हीएमला विरोध करण्याची शक्यता। मातोश्रीवरील बैठकीत बेळगावच्या मुद्द्यावरही चर्चा होणार। ठाकरेंची शिवसेना काय भूमिका घेणार याकडेही लक्ष। तर उदय सामंतही बेळगाव संदर्भात पत्रकार परिषद घेणार। संसदेच्या अधिवेशनात वन नेशन वन इलेक्शन सादर करण्याची शक्यता। चर्चेसाठी जॉईंट पार्लमेंटरी कमिटीकडे पाठवणार विधेयक। प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी।